नमस्ते हर्ष पोल्ट्री फार्म। तर तुम्ही ह्या कोंबडीला बघू शकतात, आज 21 दिवस हिला पूर्ण झालेले आहेत, तरी हिने अजून एक सुद्धा अंड्यामधून पिल्लू बाहेर काढलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकतात, एक सुद्धा पिल्ल अजून बाहेर काढलेलं नाही आहे। तर आपण आता एक उपाय करणार आहे। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे। कोळसा घ्यायचा, तुम्ही बघू शकतात, थोडा जास्त घ्यायचा। कोळसा माझ्या जवळ नव्हता म्हणून मी थोडासाच घेतलेला आहे। टोपलीला पहिले झाकायचं आहे, कोंबडीवर टोपली पहिले झाकून द्यायची, कारण मीठ हे उडतं म्हणून ती टोपली आपण झाकून घेतलेली आहे की कोंबडीला चटका लागायला नको पाहिजे म्हणून। त्याच्यावर एक गोंट झाकायचं आहे आपल्याला। आपण कोंबडीवर गोंट झाकून घेतलेलं आहे। आता आपण कोळशामध्ये जाड मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून हे मीठ तडतडेल, त्याचा आवाज येईल आणि हे मीठ जसं तडतडेल तसं अंड्यांना तळे पडतील। तुम्ही बघू शकतात, आवाज बघा, असं मीठ तडतडायला पाहिजे। कोळसा गरम झालेला आहे चांगला, आता हे मीठ फुटेल। आवाज ऐका तुम्ही। हे मीठ जसं फुटेल, अंड्यांना पहिले तळे पडतील, मग कोंबडी अंड्यांमधून पिल्ले बाहेर काढेल। काही वेळेस काय होतं, अंड्यांना 21 दिवस पूर्ण होऊन जातं पण पिल्लं बाहेर येत नाही। मग आपण म्हणतो की अजून पिल्ले बाहेर निघाले नाही, तर तुम्ही हा उपाय नक्की करा, नाही तर तुमच्या अंड्यांना 21 दिवस होतील तरी ते पिल्लू बाहेर निघणार नाही, ते गुदमरून मध्ये मरतात। आता आपण बघू शकतो की अंड्यांना आता थोडेसे तळे पडलेले असतील, तर मी तुम्हाला अंडे दाखवते। ती कोंबडी बिलकुल अंड्यांना हात लावू देत नाहीये। हे बघा, अंड्यांना तळे पडतायत, तुम्ही बघू शकतात। हे बघा, अंड्यांना तळे पडतायत। हे बघा, असे प्रत्येक जसं मीठ जसं तडतडेल, जसं तडतडून फुटेल, आवाज येईल मिठाचा, तसे तुमच्या अंड्यांना तळे पडतील आणि कोंबडी पटकन सर्व पिल्ले अंड्यातून बाहेर काढेल। असेच काही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल फॉलो करा, शेअर करा, कमेंट्स करा।